म्हणजे बडी बेगमने एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये अफजल खान ह्या क्रूर कर्म्याची म्हणजे लांड्याची नियुक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध केली। आता हा अफजल खान कोण, तर एका बकरीमध्ये त्याला भटारीचा मुलगा म्हटलेला आहे, किंवा आता जो मूवी रिलीज झाला त्याच्यात पण एका उल्लेखामध्ये भटारीचा मुलगा म्हटलेला आहे। भटारी म्हणजे कोण, एक स्वयंपाकिनीचा मुलगा असा स्पष्टपणे उल्लेख मिळतो, ज्याने स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याने जे काही मिळवलं होतं ते त्याने मिळवलं होतं। हा अफजल खान आधी रंदुल्ला खानकडे काम करायचा। रंदुल्ला खान हा शहाजी महाराजांचा मित्र होता। तर त्याच वेळी विषय असा झाला की रंदुल्ला खान गेल्याच्या नंतर रंदुल्ला खानची पूर्ण काय जबाबदारी होती ती डायरेक्ट त्याच्या मुलाकडे न येता अफजल खानाकडे गेली। अफजल खान मोठा तिथे सरदार बनला आणि त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जाण्याची मोहीम त्यांनी उघडली। आता ज्यावेळेस त्यांनी मोहीम उघडली त्यावेळी स्वतः आदिलशाह ची आई म्हणजे बडी बेगम ही त्या ठिकाणी उल्लेख करते की अफजल खानाची नियुक्ती का करण्यात आली। पहिलं कारण म्हणजे जावळी घेतली आणि दुसरं कारण म्हणजे ती एका पत्रामध्ये स्पष्ट लिहिते की मुसलमान धर्माची वाढ खुंटली आहे म्हणून मी अफजल खानाची नियुक्ती स्वराज्यावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध करत आहे। म्हणजे इथं समजतं की महाराजांनी त्या धर्माला किती चाप लावला त्या काळामध्ये धर्मांतराच्या बाबतीत।